Chapter number 4, Multiplication and Division, Problem set number 15. याच्यामध्ये आहे सॉल्व द फॉलोइंग अँड राईट द क्वेश्चन अँड रिमाइंडर. आपल्याला लिहायचं आहे क्वेश्चन आणि रिमाइंडर. त्यासाठी आपण पहिले भागाकार करू. यामध्ये आपण एक संख्या घेतली, जसं 4, 5, 2 डिवाइड बाय 4. मग आपण याला भागाकार सोडतो. 5 4 1 जा 4 मायनस केला उरला 0. हा 5 आपण खाली घेतो, हा 5 इथे लिहिला. मग डबल परत 4 1 जा 4, कारण की 5 नंतर 5 2 जा 4 2 जा 8 होते. 4 1 जा 4, 4 1 जा 4. आपल्याला ह्या 5 पेक्षा लहान संख्या पाहिजे. एक तर 5 एवढीच संख्या पाहिजे किंवा 5 पेक्षा कमी पाहिजे. जास्त जमणार नाही. डिवाइड करताना भागाकार करताना मोठी संख्या नाही पाहिजे. मग काय 4, मग 5 मायनस 4 इज इक्वल टू 1. मग हा 2 घेतला खाली. मग आता 4च्या टेबलमध्ये अशी कोणती संख्या आहे त्याने केली का 12 येतं. 4 3 जा 12. मग इथे येणार 3. मग इथे येणार खाली येणार 12. 12 मायनस 12 इज इक्वल टू 0. त्यानंतर जो हा भाग आहे 3 1 1 हा कुठला आहे, हा कुठला आहे आणि 0 कोणता आहे आणि हा 4 कुठला. तर आता 3 1 1 आहे, 1 1 3 130. ज्याला आपण म्हणतो क्वेश्चन, याला आपण म्हणू क्वेश्चन. आणि ही जी संख्या आहे 4 5 2 इथे कोणती पण संख्या होऊ शकते. आपण त्याला काय म्हणतो डिव्हिडंट. मग हा जो रिकामा इथे खाली 0 0 उरलेला आहे याला काय म्हणू आपण रिमाइंडर. आणि हा 4 जो आहे याला आपण म्हणू डिव्हिजर. झालं. मग आपण जर लिहून घेतले बाजूला बॉक्समध्ये तर काय लिहू, इथे इथला जो भाग आहे, हा जो भाग आहे याला आपण म्हणू डिव्हिजर, याला म्हणू डिव्हिडंट, याला क्वेश्चन आणि खाली जो उरेल याला आपण म्हणू रिमाइंडर. याच संकल्पना घेऊन याच करून आपल्याला बाकीचे एक्झाम्पल सोडवायचे. तर पहिला एक्झाम्पल आपण सोडवा. पहिला काय 1884 डिवाइड बाय 32. तर आपल्याला काय करायचं आहे 32 मध्ये चा टेबल म्हणायचं. त्या टेबलमध्ये 128 आले पाहिजे किंवा 120 पेक्षा खालची संख्या पाहिजे किंवा वरची संख्या पाहिजे, जवळची संख्या पाहिजे. ते आपल्याला पाहिजे. मग 32चा जर आपण टेबल पाहिला त्यामध्ये असे कोणती संख्या आहे, त्यामध्ये 32 4 जा. मग आपण जर असं केलं 32 4 जा, 4 2 जा 8 आणि 4 3 जा 12 म्हणजे 128. म्हणजे 32 4 जा 128. रिमाइंडर 0 0. हा 0. मग हा उरला 4 आपण खाली घेऊ. 4 तर येणार नाही. मग हा जो आहे हा काय आला, मग हा जो 4 आहे वरचा हा कोणता झाला, हा काय झाला मग रिमाइंडर की क्वेश्चन की डिव्हिडंट. आपल्याला काय पाहिजे क्वेश्चनमध्ये, हा झाला क्वेश्चन, हा काय झाला क्वेश्चन. 4 झाला रिमाइंडर, 32 झाला डिव्हिजर आणि 130 क्वेश्चन डिव्हिडंट. मग आपल्याला त्यामध्ये काय पाहिजे होतं, आपल्याला याच्यामध्ये काय पाहिजे होतं, मग आपल्याला याच्यामध्ये क्वेश्चन आणि रिमाइंडर असे दोन पाहिजे. मग क्वेश्चन काय आहे 4 आणि खाली पाहिजे रिमाइंडर किती आहे, मग रिमाइंडर झाला 4. क्वेश्चन आणि रिमाइंडर किती झाला 4. तसंच आपल्याला दुसरा क्वेश्चन सोडायचा. दुसरं प्रॉब्लेममध्ये काय आहे, दुसरं हा पहिला झाला तर दुसरा 5586 डिवाइड बाय 87. जसं आपल्याला वाचणार आहोत तसंच आपल्याला लिहायचं आहे. आपण काय करतो, पहिले हा डिवाइडचा भाग देतो, नंतर 87 लिहितो, नंतर 5586. यामुळे पूर्ण गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, गोंधळ नाही झाला पाहिजे, लिहिताना आपल्याला प्रॉपर लिहिता आलं पाहिजे. म्हणून जसं वाचतो तसं आपल्याला लिहायचं आहे. मग तसंच लिहिणं चालू करायचं. म्हणजे काय, तसंच आपण याला कसं वाचतो 5586
डिवाइड बाय 87 आपल्याला हे करेक्ट पोझिशन अशी घ्यायचं आहे. मग आता आपल्याला पाहिजे आहे की 87मध्ये असा कोणता टेबल आहे, हा टेबल लिहायचा. टेबल आहे मल्टिप्लाय बाय असं करता करता किती याच्यामध्ये 1558 येते है ना, किंवा त्याच्या वरची संख्या पूर्ण पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा जास्त चालणार नाही. मग आपल्याला जर ते कोणती संख्या आहे, आपल्याला जर पाहिजे 587 मल्टिप्लाय बाय जर 6 केला आपण, त्याचं उत्तर येते 7 6 जा 42 2 कॅरी 4 8 6 जा 48 प्लस 4 इज इक्वल टू 52. 87 6 जा 522. ह्याच्या आधीची नंतर केली तर आपल्याला मोठी संख्या म्हणून पण 522 ही त्याच्या आधी संख्या म्हणून आपण तसं होतं. एक तर 558 पाहिजे किंवा 522 हे द्यायला जमते. मी तर रिमाइंडर किती राहा 8008 - 2 इज इक्वल टू 6 आणि हा जो 6 आहे असंच खाली घेऊन जा. आता कधी पाहिजे आपल्याला सॉरी 5 - 2 इज इक्वल टू 3 8 - 2 6 आणि हा 6. मला 366 झाला पाहिजे. तर असं करताना आपल्याला कुठला टेबल आहे जो 87मधून मल्टिप्लाय केल्यावर 366 किंवा यापेक्षा कशी पाहिजे, कमी पाहिजे, जास्त जमणार नाही, कमी पाहिजे. मग असं कोणती संख्या आहे यामध्ये जर आपण सॉल्व केलं 87 मल्टिप्लाय बाय जर आपण केलं 4 87 मल्टिप्लाय बाय 4 7 4 जा 28 कॅरी 2 8 4 जा 32 प्लस 34. त्याच्यापेक्षा जर जास्त केलं त्याची मोठी संख्या म्हणून आपण घेतो इथं 4ने जर आपण मल्टिप्लाय केलं तर किती 348 म्हणजे 348. मग ते रिमाइंडर किती होणार 0 6मधून किती होणार, इथून किती होणार 6मधून 8 जात नाही, 6मधून 8 जात नाही म्हणून आपण याला काय करतो 6 टाकतो. मग ते लिहून घेऊ 366 है ना. लेफ्ट साईडने सोडवायचं. 6मधून 8 जात नाही, आपण काय करतो याला 16 घेतो आणि इथला एक कमी करणार इथे वाढवून देतो आपण. 16मधून 8 गेले तर उरला किती 8. मग 6मधून 5 गेले उरले 1 300. मग उरले किती इथे रिमाइंडर 8. आपल्याला उत्तरमध्ये काय पाहिजे होती इथं क्वेश्चन आणि रिमाइंडर. मग क्वेश्चन कुठला आहे यामध्ये 2 पाहिजे होते. कुठला एक क्वेश्चन किती आहे याच्यामध्ये 60 हा झाला क्वेश्चन आणि हा झाला रिमाइंडर. क्वेश्चन झाला 64 आणि रिमाइंडर झाला 18. हे झालं याचे ॲन्सर. तसंच आता आपल्याला तिसरा काढायचा. तिसऱ्यामध्ये काय 1207 डिवाइड बाय 27ला जर अशा संख्येने मल्टिप्लाय केलं 1027 आलं पाहिजे किंवा याच्यापेक्षा कमी संख्या आली पाहिजे. तर मग याच्यात कमी संख्या कशी होणार 27ला जर आपण 4ने मल्टिप्लाय केलं 27ला जर आपण 4ला मल्टिप्लाय 7 4 जा 28 83ला टू कॅरी 4 2 जा 8 प्लस 10 108 आपण इथे लिहू शकतो. 27 मल्टिप्लाय बाय 4 इज इक्वल टू 108 आणि याच्यामध्ये प्लस जर अजून केलं असतं तर 28पेक्षा 120पेक्षा जास्त आली म्हणून आपण त्याला 4नच केलं. मग इथे उरलं किती रिमाइंडरमध्ये 12. किती उरलं इथे 12 आणि हा वरचा जो 7 उरला तो खाली अजून 20 आले. आपल्याला काय करायचं पुन्हा तेच, कारण की त्यापेक्षा जर मोठी संख्या गेली तर मोठी संख्या येते म्हणून 4नेच करू आपण परत 108 मायनस इथून 7मधून 8 जात नाही. मग आपण काय करतो इथं 17 लिहितो, इथे कमी करण्याची इथे वाढवून देतो 17 8 - 8 इज इक्वल टू 9 2 - 1 इज इक्वल टू 1 1 इज 0 झालं. हे झालं याचं आता ॲन्सर. आपल्याला काय पाहिजे तिथे क्वेश्चन आणि रिमाइंडर. हा झाला क्वेश्चन 44 आणि आपल्याला काय पाहिजे इथे आणखी रिमाइंडर किती आलं इथे मध्ये 19. हे झालं त्यातलं. असेच पुढे सोडून दिलेले आहेत 3. ते तुम्हाला होमवर्क आहे आणि मी स्क्रीनशॉट तुम्ही नंतर घेऊन घ्या. तुम्हाला हे सगळे ॲन्सर चेक करायचे आहे. हे आहे 4चं, हे आहे 5चं आणि हे 6चं. हे होमवर्क तुम्हाला दिले होते, हे ॲन्सर चेक करून घ्यायचे बरोबर आहे. आपण पुढला पार्टमध्ये बघणार आहोत. पार्ट 2मध्ये बाकीचे उरलेले क्वेश्चन आहे. थँक्यू.